बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल ज्यावेळेस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा शपथविधी सोहळा चालू होता, मी तुम्हाला कालच्या लाईव्ह मध्येच सांगितलं होतं की इथे मला राज ठाकरे खरं तर दिसायला हवे होते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसायला हवे होते। यासाठी म्हटलं होतं कारण राज ठाकरेंची भूमिका अजूनही स्पष्ट नव्हती आणि आपल्या बदलत्या भूमिकांसाठी राज ठाकरे फार प्रसिद्ध आहेत। आणि आज खरं तर माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर मला स्वतःलाच मिळालं, कारण राज ठाकरेंनी उशिरा एक पोस्ट केली आणि कशा प्रकारे शुभेच्छा दिल्यात पहा। खरं तर मला नवल वाटतंय, अख्खा मनसेचे सारे उमेदवार जे पराभूत झालेले आहेत त्यांनी आपला घसा कोरडा केला, ईव्हीएमच्या विरोधात बोलून त्यांनी आपला घसा कोरडा केला। अगदी संदीप देशपांडे असतील, अगदी अविनाश जाधव असतील, राजू पाटील असतील किंवा इतर महाराष्ट्रातले अनेक पदाधिकारी, अनेक उमेदवार यांनी आपला घसा कोरडा केला। आणि काल राज ठाकरेंनी ज्या प्रकारे ट्विट केलंय ते ट्विट पाहिल्यानंतर मला राज ठाकरेंची पुढची भूमिका अतिशय सुस्पष्ट झाली। आणि हे बरं आहे बरं का शिवसैनिकांनो, या भूमिका स्पष्ट झाल्या आपल्या समोर की आपल्याला देखील तशा प्रकारचं वागायला सोपं जातं। नाहीतर मग ते मनसेचे कोण ते आले होते मागे, महाजन, प्रकाश महाजनांसारखे नेते आपण समजुतीची भाषा करत असताना देखील हे नेते अशा प्रकारची टघेगिरीची भाषा करतात, तिथे तुम्हाला टोमण्याची भाषा करतात। त्यावेळेस मात्र मग अशा नेत्यांना जागेवरच उत्तर देण्यासाठी आपण शिवसैनिक आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून आपण देखील तितकेच खंबीर असतो। आमच्याकडे तोफ गोळ्याची कमी नाही, आमच्याकडे गोळा बारुदाची कमी नाही। ज्यावेळेस आमची बंबार्डिंग, आमची तोफ गोळे चालू होतात ना, त्यावेळेस मग भल्या भल्यांची तंतरते। काय म्हणतायत राज ठाकरे पहा। राज ठाकरे म्हणतायत, म्हणजे त्यांनी ट्विट केलेलं आहे, एक्स अकाउंटवर तुम्ही देखील पाहू शकता। आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचे अभिनंदन। वाह, अभिनंदन झालं बरं का। पुढे ऐका, इथपर्यंत मला काहीच नाही वाटलं। चला, महाराष्ट्राची ही संस्कृती राहिलेली आहे की आपण आपल्या नेत्यांना, जे कोणी आले असतील निवडून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भले बेकायदेशीर मार्गाने असतील, पण एक असतो राजकीय सूझबूझ असते, ते एक संस्कृती राहिली आहे महाराष्ट्राची की एकमेकांना शुभेच्छा देतो आपण। पण पुढे यांनी आपलं राजकारण कशा प्रकारे दाखवले पाहायचंय तुम्हाला। काय म्हणतायत बघा, 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती। बघा बघा बघा, हा पुळका बघा, यांची भावाभावांची जिरवण्यातच जाणार आहे। आपल्या ह्या माणसांची, आपण म्हणतो मराठी माणसामध्ये एकी नाही ती बघा इथून सुरुवात होते, इथून। यांना ही संधी 2019लाच खरं तर मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे काही घडलं आणि ती संधी हुकली। असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा, बघा बरं का, पुळका बघा, महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे, त्याचा या राज्यासाठी मला खरं तर नवल वाटतं। कुठून येतो हा सारा आत्मविश्वास, कुठून येतो हे सारं लिहिण्यासाठी आमचा हात तंतरला असता, आमचे शब्द अपुरे पडले असते। कारण आम्हाला जर ह्यांच्यावर टीका करायला सांगितलं, आम्हाला शब्द अपुरे पडतात ह्या असल्या माणसांवर बोलण्यासाठी। यांच्याविषयी हे सगळं आमच्याकडनं कधी लिहिलं जाणार नाही, माफ करा, आमच्याकडनं कधी लिहिलं जाणार नाही। जे या महाराष्ट्राच्या विरोधी आहेत, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या विरोधी आहेत, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या विरोधी आहेत, हे असले फडणवीसांसारखे नेते। आणि यांच्यासाठी हे म्हणतायत की यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे, त्यांचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसासाठी। काल परवाचं प्रकरण मला वाटतं मनसे पदाधिकाऱ्यांवर केसेस देखील दाखल झाल्या बरं का, म्हणजे त्या मारवाडी दुकानदारावर नाही, पण मनसे पदाधिकाऱ्यांवर केसेस दाखल झाले आहेत। आणि हे म्हणतायत इथल्या मराठी माणसासाठी, मराठी भाषा, मराठी संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल, अशी मी आशा करतो। अजून काय आशा करायची। काल तुम्ही पाहिला असाल, आपल्याला मराठी, आपण अभिजात भाषेचा दर्जा दिलात। कालच्या त्यांच्या त्या शपथविधी सोहळ्यामध्ये कुणी कुणी निरीक्षण केलं मला कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं, ती जी कोणी सूत्रसंचालिका होती त्यांची भाषा जर तुम्ही ऐकली असेल तर त्याला मराठीचा गंध नव्हता। अगदी तोडक्या मोडक्या मराठीत सूत्रसंचालिका आपलं सूत्रसंचलन करत होत्या। याला तुम्ही म्हणाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा। बरं, मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्यानंतर मारवाडी दुकानदारांची ही मुजोरी, मोहित कंबोज सारख्या एखाद्या
परप्रांतीयाने ज्या प्रकारे गजाभाऊला धमक्या दिल्या, भर ट्विटरवर दिल्या, एका मराठी माणसाला धमक्या दिल्या, ही मुजोरी आणि तुम्ही म्हणताय योग्य प्रकारे वापर कराल अशी मी आशा करतो. आशा कशाला, लिहूनच टाकायचं, कराल अशी मला खात्री आहे असं लिहायला पाहिजे होतं खरं तर. पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा असेल. वाह, मग काय फरक पडला होता तुम्हाला? काल जायला हवं होतं त्या ह्याच्यामध्ये, त्या ओट सेरिमनीमध्ये, शपथग्रहण सोहळ्यामध्ये जायला हवं होतं. कशाला म्हणजे एकीकडे दाखवायचं की मी गेलेलो नाहीये, मी कसा कडवट विरोधक आहे, आणि दुसरीकडे या अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आपणच सरकारच्या मागे. म्हणजे त्या एकतर्फी प्रेमाला, हे कुठल्या दर्जाचं एकतर्फी प्रेम आहे? याला एकतर्फी प्रेम मी यासाठी म्हणतो कारण मान ना मान मैं तेरा मेहमान. मनसैनिकांनो, तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, पण माझं जर काही चुकत असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. कारण आज ही अशी घडी आहे, विरोधकांनी एकत्र यायची वेळ आहे. जे काही झालं गेलं असेल सगळं, कारण शेवटी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर ज्यावेळेस ठाण्यामध्ये जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतरही शिवसैनिकांनो लक्षात घ्या, आपण त्यानंतरही अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वेगळी भूमिका दाखवायचा प्रयत्न केला. मी स्वतःही केला, अनेक डिबेटमध्ये मी स्वतः तो प्रयत्न केला. पण जर अशा प्रकारच्या भूमिका येत असतील तर विचार नक्कीच करावा लागेल. आपण सगळं गेलं झालं गेलं विसरून, कारण मराठी म्हणून आपण एकत्र यायचा प्रयत्न करूयात. हे ज्या वेळेस अशा प्रकारची माणसं अंगावर यायचा प्रयत्न करतात आणि यांना आधार असतो सरकारांचा, आज तुम्ही अशा प्रकारची भूमिका जर घेत असाल की आम्ही, माझ्या पक्षाचा पाठिंबा राहील चांगल्या उपक्रमांना सगळ्यांचाच पाठिंबा असतो, पण ते चांगले उपक्रम मराठी माणसाच्या स्वाभिमानावर, छाताडावर पाय ठेवून जर घेतले जाणार असतील, चांगले उपक्रम म्हणजे नेमकं काय हो? महाराष्ट्राचे उद्योगधंदे बाहेर पाठवणं खूप चांगला उपक्रम आहे. गुजरातच्या आपण मदत करतोय, गुजरातच्या बेरोजगार तरुणांना मदत करतोय, हा चांगलाच उपक्रम आहे. मग आणि त्यानंतर तुमचे तेही स्टेटमेंट मला आठवत आहेत. महाराष्ट्रात काही छोट्या छोट्या कंपन्या गेल्याने महाराष्ट्राचं काही बरं वाईट होत नाही. महाराष्ट्रात खूप साऱ्या कंपन्या आहेत. ही स्टेटमेंट देखील आज आम्हाला चांगलीच लक्षात आहेत. पुढे बघा, आता मला आणखी एक प्रसंग आठवतो, ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर त्या मनसैनिकांचा तुम्ही व्हिडिओ कॉल, मला वाटतं मनसैनिकांशी तुम्ही व्हिडिओ कॉलने संपर्क साधलात आणि त्यांना तुम्ही काहीतरी ऑल द बेस्ट वगैरे केलं आणि त्यांचं कौतुक केलं. मग असंच कौतुक काल ज्यावेळेस त्या मारवाडी दुकानदाराने त्या मनसैनिकांनी त्यावेळेस त्याला चोप दिला, त्यावेळेस बरा व्हिडिओ कॉल नाही झाला आणि त्याचं कौतुक बरं नाही झालं. मग त्यावेळेस म्हणजे सिलेक्टिव्ह अप्रोच बघा कसा असतो हे राज ठाकरेंचा. पुढे ऐका, अनेक गोष्टी आहेत बरं का, अनेक गोष्टी त्यांच्या. पुढे यांनी अजून काय लिहिलंय, एवढं मोठं ट्विट केलंय, पण सरकार जर चुकतंय असं लोकांना, आणि जर तुम्ही लोकांना गृहीत धरलं असं जर मला जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी शक्य नसलं तरी विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारच्या चुकांची जाणीव करून देत राहू. कधी माहितीये का ही जाणीव फक्त कधी होणार? महापालिकेची निवडणूक आली, 1-2 भाषणांमध्ये ही जाणीव करून द्यायची. बाकी संपूर्ण कार्यकाळ ह्यांचा तोपर्यंतचा हा सरकारची तारीफ करण्यातच जातो. सबंधपणे तुम्ही पहा ना, लोकसभेमध्ये सबंध सरकारची तारीफ नव्हे तर ह्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी यांनी, मला वाटतं कोकणामध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी भेगानी शादी में अब्दुल्ला कसा दिवाणा असतं तशा प्रकारे यांनी यांच्या सभा देखील घेतल्या. बरं, 3 ते 4 ठिकाणी यांच्या सभांमुळे शिवसेनेला असेल, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना असेल फटका देखील पडला, हे मान्य करावं लागेल. हातकणंगले असेल, बुलढाणा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, ठाणे लोकसभा असेल, मुंबई उत्तर पश्चिम जिथे वायकर निवडून आले 47 मतांनी, या अशा 4 ते 5 खासदारांना वाढवण्यामध्ये ह्यांचा हातभार, तरी देखील यांना बाहेर ठेवलं गेलं. मग याला एकतर्फी प्रेम म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? अजूनही किती करायचं ही, म्हणजे याला कुठल्या दर्जाची, मला ते शब्द वापरायचे नाहीये तिथे, पण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच भविष्यातील यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा राज ठाकरे. मग पहिल्या दिवशीचं जे ट्विट होतं, जे तुर्तास इतकंच, मग तेव्हाच लिहायचं होतं हे सारं तुर्तास इतकंच, याच्या खाली पण लिहायचं होतं तुर्तास इतकंच. पुढे अजून भरपूर काही आहे सांगण्यासारखं, भरपूर काही आहे बोलण्यासारखं. अरे तुमचे सारे उमेदवार थकले त्या ईव्हीएमच्या विरोधात बोलून. मी तुमच्या काही खालच्या, त्याच ट्विटच्या खालच्या काही कमेंट्स पाहतोय, त्याच्यामध्ये एक कमेंट अतिशय बोलकी आहे. 2 आठवड्यात राज ठाकरेंनी साधी प्रतिक्रिया दिली नाही. बघा बरं का,
हे सर्वसामान्यांची मत आहेत, माझं मत नाहीये, तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता. नक्की काय चुकलं ते जाणून घेऊन काम करू आम्ही असं साधं स्टेटमेंट देखील नाही, पुढील प्लॅन नाही, बांधणी नाही, पदावरील बिनकामी लोकांची हकालपट्टी नाही. आता अचानक बीएमसी आणि मगाशीच तुम्हाला बोललो बघा, बरोबर उल्लेख, सर्वसामान्यांच्या डोक्यात हेच मुद्दे आहेत. आता अचानक बीएमसी आणि इतर मनपा इलेक्शन मध्ये उगवतील, भाषणे ठोकतील, एकदा हातात मुंबई द्या, पुणे द्या, ठाणे द्या, अमुक करतो तमुक करतो बोलतील, पुन्हा एकदा परप्रांतीय कसे तुमचे नुकसान करतात ही टेप वाजवतील. ते ऐकून समर्थक फुल उत्साहात येऊन आता सगळीकडे महापौर मनसेचा करतील असं म्हणतील. प्रत्यक्षात 2-3 नगरसेवक येणार नाहीत आणि पुन्हा एकदा अनाकलनीय वगैरे वगैरे किंवा तुर्तास इतकंच वगैरे शब्द लिहून ओळींचे पोस्ट करून 2029 पर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत गायब. कितीही जरी कटू वाटलं ना तरी हे सत्य आहे. धर्मेंद्र राजमाने म्हणून यांचं हे, मी नाव जर व्यवस्थित घेत असेल, धर्मेंद्र राजमाने म्हणून यांचं हे ट्विट आहे, त्याच्या खालचंच. मला खरं तर सुंदर लिहिलं आपण आणि सुंदर भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. जास्त काही या मुद्द्यांवर बोलत नाही, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे, कारण मनसेच्या ह्याच भूमिकांमुळे मनसेचं नुकसान झालं खरं तर. कारण ठाकरेंचा बाणा कसा असतो पहा, ठाकरेंचा बाणा हा लढवय्या असतो. ठाकरे हे लढतात. ठाकरेंना सत्तेची, पदांची, त्या सत्तेच्या मोहाची हाव नसते, हे पुन्हा लक्षात घ्या. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पद हे घ्यावं लागलं होतं, तत्कालीन परिस्थितीला पाहून घ्यावं लागलं होतं. पण शिवसेनेच्या ज्यावेळेस 2014ची सत्ता येत होती त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, तुम्ही पाहिलं असाल, उपमुख्यमंत्रीपद जे मागितलं होतं ते एकनाथ शिंदेसाठी मागितलं होतं. त्यावेळेसही सार्वजनिक बांधकाम असेल, नगर विकास असेल, ही खाती देखील त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदेंना देऊ केली होती. बरं, याही वेळेस तुम्ही पाहिलं असाल, फक्त एकमेव मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. त्यांनी गृह खातं घेतलं नाही, अर्थ खातं घेतलं नाही. त्यांच्याकडे असलेली महत्वाची स्वतःची खाती ती देखील एकनाथ शिंदेंना देऊ केली होती. पदांसाठी शिवसेना कधीही हपापलेला पक्ष नव्हता, लक्षात घ्या, पदांसाठी. पण आज ठाकरेंनी लढवय्या बाणा सोडला. यांनी म्हणजे जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, जिकडे सत्ता तिकडे आम्ही, जिकडे शीत तिकडे तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचंय. हा ठाकरेंचा लढवय्या बाणा नाही. आज ह्या सगळ्या महासत्तांच्या विरोधात कोण उभी आहे तर शिवसेना उभी आहे. आणि शिवसेना तिथे उभी आहे बाहेर विरोधकांच्या मध्ये कडवट. कारण 20 आमदार सोडून द्या, पण शिवसेना कशी कडवट आहे याची कल्पना देवेंद्र फडणवीसाला आहे. अन्यथा देवेंद्र फडणवीसाने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना ही पदं दिली नसती. माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद हे पदच नसेल असा त्याने पुन्हा एकदा तो गौप्यस्फोट करून टाकला असता, जो शिवसेनेला त्यांनी 2014 मध्ये केला होता, की माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद नसेल. कारण आता तशीच परिस्थिती आहे. संपूर्ण एकहाती मेजॉरिटीने भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये बसू शकतो तसं पाहायला गेलं तर. पण ह्यांना त्याची गरज आहे, कारण शिवसेनेसारखा कडवट विरोधक बाहेर असणार आहे. त्यामुळे ह्या कडवट विरोधकाला नामोहरण करायचं असेल तर ह्या 2 टिवल्या बावल्यांना घ्यावंच लागेल. ही देवेंद्र फडणवीसांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. असो, जे काही असेल ते, मनसेच्या भूमिका, मनसेला लखलाभ. पण मनसैनिकांनो, तुम्ही देखील लक्षात घ्या, आपल्याला कुणाची बाजू घ्यायची आहे. आज एवढं रान उठवल्यानंतर विधानसभेला, आज जेव्हा मनसे अध्यक्ष अशा प्रकारची भूमिका घेत आहेत, खरं तर ह्या भूमिकेची गरज होती का? आज खरं तर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ईव्हीएम वर बोलायची ही वेळ होती. कारण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमने काय धुमाकूळ घातलाय हा तुम्हा सर्वांच्या समोर आहे. अनेक ठिकाणची उदाहरणं तुम्हा सर्वांच्या समोर आहेत. ते सगळं सोडून महाराष्ट्राच्या ह्या राजकारणामध्ये किंवा ह्या राजकारणाने जी निचांकी पातळी गाठली आहे, त्या निचांकी पातळीच्याही निचांकामध्ये जाऊन बसण्याचा आपण कुठेतरी प्रयत्न करत आहोत का? या देखील गोष्टीमध्ये आपण देखील लक्ष घातलं पाहिजे. असो, तुर्तास मी इथेच थांबतोय. तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.